आपण कधी विचार केला आहे का की एक साधी गोष्ट देखील आपल्याला किती मोठ्या जीवनाचा धडा शिकवू शकते? आजच्या कथामध्ये स्वामी समर्थ महाराज एक अद्वितीय धडा आपल्याला देतील ज्यामुळे आपले जीवन बदलून जाईल। आणि हो, शेवटी एक छोटेसे चॅलेंज आहे। तर तयार आहात का? चला सुरू करूया। स्वामी समर्थ महाराज स्वागत आपले YouTube चॅनल, जिथे आपण जीवनाच्या अमूल्य शिक्षणाच्या कथा शिकणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खास कथा शिकणार आहोत जी आपल्याला आपल्या जीवनात एक नवीन दिशा देईल। आणि हो, या कथा समाप्त होईपर्यंत आपल्या सोबत राहा, कारण शेवटी एक विशेष गोष्ट आहे जी आपल्याला आवडेल। एक गावात एकदा स्वामी समर्थ महाराजांनी एक साधा शेतकरी भेटला। शेतकरी रोज प्रामाणिकपणे काम करत होता, पण त्याच्या जीवनात काही बदल होत नव्हते। स्वामी महाराजांनी त्याला विचारले, तू किती मेहनत करतोस, पण काय गाठलेस? शेतकऱ्याने सांगितले की त्याला सतत कमीपणा आणि असफलतेचा सामना करावा लागत आहे। तो कुठेच समाधान अनुभवत नाही आणि त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळत नाही असे वाटते। स्वामी महाराजांनी त्याला सांगितले की त्याच्या मेहनतीत एक छोटीशी चूक आहे। त्याने नेहमीच दुसऱ्यांच्या कामात त्रुटी शोधल्या आणि कधीच स्वतःच्या कामावर लक्ष दिले नाही। स्वामी महाराजांनी सांगितले की जेव्हा आपण स्वतःला सुधारता तेव्हा आपले जीवन सुधारणार। स्वामी महाराजांनी शेतकऱ्याला एक सोपी आणि मजेशीर सूचना दिली। त्यांनी म्हटले, रोज एका गोष्टीचा अभ्यास करा आणि तुम्हाला त्या गोष्टीतून एक नवीन धडा मिळवायचा आहे। शेतकऱ्याने त्यांची सूचना मान्य केली आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला। काही महिन्यात शेतकऱ्याच्या जीवनात बदल घडला। त्याने अधिक मेहनत आणि प्रामाणिकपणे काम केले आणि त्याच्या कामात तो परिपूर्णता साधू लागला। त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आली। त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि तो खुश होऊन आपल्या कामात उत्कृष्टता साधू लागला। या कथेचा मुख्य धडा म्हणजे स्वतःच्या कामात सुधारणा करा आणि परफेक्शन साधा। आपले जीवन बदलण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्याच कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल। आता आपण एक छोटीशी चॅलेंज घेणार आहोत। खालील टिप्पणी बॉक्समध्ये आपल्या सर्वात मजेदार आणि प्रेरणादायक विचारांची एक यादी करा। कोणताही विचार त्यात जोडू शकता। मी स्वतः त्या टिप्पण्या वाचून मजा करू शकतो। जर आपल्याला आजच्या कथेने प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। नवीन कथा आणि जीवनाच्या धड्यांसाठी आपल्याला याच चॅनेलवर भेटू। धन्यवाद।